सांगितलेल्या सूचनेप्रमाणे आम्ही त्या 2 दिशा सोडल्या तर भूलोकावर सगळीकडे फिरून आलो. मात्र अशी एक जागा आहे जिथे आम्ही नाही जाऊ शकलो. कोणती जागा? देवी, मांडव्य ऋषींचा आश्रम जिथे आहे त्या डोंगराच्या भोवतीचा सगळा भाग. मुनिवर, तुम्ही तिथे का नाही जाऊ शकला? नारायण 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 नारायण. काळ्या धुराची भिंत, हा एवढा मोठा अडथळा. पण हा अडथळा इथे कुठून आला असेल? नाही, ही भिंत भेदून जायलाच पाहिजे. नारायण नारायण नारायण, हे काय घडतंय? पुन्हा प्रयत्न करतो. नारायण नारायण, ही भिंत तर अभेद्य दिसतेय. नारायण नारायण नारायण, ही भिंत भेदून जाणं अशक्य आहे. ही बातमी देवींपर्यंत पोहोचवलीच पाहिजे. नारायण नारायण. देवी, आम्ही अनेक वेळा प्रयत्न केला परंतु अयशस्वी ठरलो. ती भिंत भेदून कुणी जाऊ शकत नाही. ना कुणी बाहेरून आत जाऊ शकत, ना कुणी आतून बाहेर येऊ शकत. नारायण. कदाचित म्हणूनच भक्तांनी केलेला दावा आपल्यापर्यंत पोहोचू शकत नव्हता. आम्ही आत्ताच्या आत्ता तिथे जातो आणि त्या धुराच्या आत शिरून त्या कपटी असुराला कठोर शासन करतो. देवी, आपण असं निश्चितच करू शकता, पण त्यात आपला खूप वेळ व्यतीत होईल. तो धूर प्रचंड प्रभावी आहे आणि त्यामध्ये पाताळातील भयावह अशा वृत्तीची शक्ती सामावली आहे. देवी, आपण तिथे पोहोचून ती भिंत दूर करून असुरांचा संहार करण्यात आपला वेळ आणि आपली शक्ती खर्च होईल. देवी आणि देवी, तुम्हाला अशा शक्तीमुळे आधी सुद्धा मूर्छा आली होती. आणि सध्या तर तुम्ही मानव रूपात आहात. मग अशा परिस्थितीत काय करावं असं तुम्हाला वाटतंय मुनिवर? आम्ही काहीच न करता असे स्वस्थ बसून नाही राहू शकत. देवी, आपण स्वस्थ बसणं उचितही नाही. परंतु देवी, आपल्याला कोणत्या ना कोणत्या मार्गाने मदत पोहोचवावीच लागेल. नारायण. देवी, एक कल्पना आहे. जो असुर ही शक्ती निर्माण करतोय, आपण जर का त्यालाच हरवले तर कदाचित त्या स्थळाभोवती असलेली ती काळ्या धुराची भिंत कमकुवत होईल. माते, परंतु कोणी आतून बाहेर आणि बाहेरून आत येऊच शकत नसेल तर आपण ही मदत पोहोचवणार कशी? आता ह्यावर एकच मार्ग आहे. आम्ही क्षमस्व आहोत देवी. आमच्या येण्याने आपल्या खेळात व्यत्यय निर्माण झाला. तुम्ही क्षमा व्यक्त करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही मूळ स्वभावाप्रमाणे वागला. आम्ही निर्मिती केली, तुम्ही लय केला. परंतु देवी, आपण पुन्हा हा खेळ मांडू शकतात की? तुमच्या नजरेत हा केवळ एक खेळ असला तर कुणासाठी तरी एका नव्या ब्रह्मांडाची निर्मिती आहे. तुमच्या मनात जे काही प्रश्न आहेत
ते विचारा. त्यासाठीच तर तुम्ही इथे आला आहात ना. आमच्या मनात काय प्रश्न आहेत हे जर आपल्याला जाणवलं असेल तर ते प्रश्न कोणते आहेत याचीही कल्पना असेलच तुम्हाला. हो, त्याचीही जाणीव आहेच. तुम्हाला आदिशक्तीने जो संकेत दिला आहे त्याचा अर्थ शोधायला तुम्ही निघाला आहात, पण काही केलं त्याचं उत्तर तुम्हाला सापडत नाहीये. हा आदिशक्तींची लीला आहे ती, परंतु त्यांना जर आम्हाला उत्तर शोधण्यापासून अडवायचेच असेल मग आमच्या समोर हा प्रश्न मांडलाच का? सगळ्याच प्रश्नांची उत्तरं शोधायची नसतात, काहींची समजून घ्यायची असतात. प्रत्येक उत्तर बाहेर मिळत नाही, काही आपल्या अंतरंगात असतात, तिथे शोधावी लागतात. देवी, एका कोड्याचं उत्तर शोधताना आपण दुसरं कोडं घातलं. हे आम्ही नाही, आदिशक्तीने घातलेलं कोड आहे. हा प्रश्न विचारायला तुम्ही इथे येणार हे त्यांना माहित होतं. तुम्ही फक्त ठराविक गोष्ट बघताय, संपूर्ण चित्र बघायचा प्रयत्न करा. तुमच्या प्रश्नाचं उत्तर शेवटामध्ये दडलेलं आहे. नारायण, देवी आपल्या समोर नक्की कोणता मार्ग आहे? आपल्या मनात तरी काय आहे? त्या धुराच्या पडद्याच्या पलीकडे आदिशक्तीचा एक अंश सुप्त रूपात आहे. तिला तिच्या शक्तीची जाणीव नाही. आम्हाला केवळ तिच्यातील आदिशक्तीचा तो अंश जागृत करायचा. आम्ही तो करू शकलो तर त्या असुरांचा अंत करण्यासाठी आपल्याला त्या गावातच एक दिव्य शक्ती जागृत होईल. नारायण नारायण, देवी देवी हे अद्भुत आहे. खरंच आदिशक्तीची ही रचना फार विलक्षण आहे. म्हणजे समस्या निर्माण होण्यापूर्वीच त्यावर त्यांनी उपाय निर्माण केलेला आहे. नारायण नारायण, आदिशक्तीच्या या रचनेला आमचा प्रणाम. ही कोणीतरी मनुष्य रूपातील स्त्री आहे, मात्र तिची शक्ती खूपच क्षीण झाली आहे. आम्हाला तिच्यापर्यंत पोहोचताही येत नाही. आदिशक्ती, आदिशक्ती, आम्हाला तुमच्या मदतीची आवश्यकता आहे. आता तुम्हीच काहीतरी लीला दाखवा. तुळजाच्या कार्यामध्ये माझी भूमिका पार पाडायची वेळ आली. आदिशक्ती इथे नसल्या तरी त्यांचं दायित्व मला पार पाडायचंय. आम्हाला जाणवलं तुमची शक्ती आमच्या पाठीशी आहे. आदिशक्ती, आता आम्ही तुमच्या त्या शक्ती रूपापर्यंत पोहोचू शकू. तुझ्या मदतीची गरज आहे, धावून ये.
लाख्यासुरा थांब. दैत्यगुरु शुक्राचार्यांचा निरोप आहे. मी आता कुणासाठीही थांबणार नाही. असं करू नकोस. त्यांनी सांगितलंय की सावध राहा. देव तुझ्यावर कधीही आक्रमण करू शकतात. त्यामुळे तू तयारीत राहायला हवंस. माझ्या शक्ती पुढे कुणीही टिकू शकत नाही. अगदी देव आले तरी मला काळजी करण्याची गरज नाही. अशा भ्रमात राहू नकोस. ऐक माझं. तू माझं ऐक. माझा अंत करू शकेल अशी कुठलीही शक्ती बनलेली नाहीये. तू कोण आहेस? तू अधर्माचा अंत करायला आलीये मी. बघ, मी हेच सांगत होतो की सावध राहा. तू तर गावातली एक सामान्य स्त्री आहेस. तुला मी कड्यावरून ढकलून दिलं होतं. कधीच हरवलं आहे मी तुला. तू काय माझा अंत करणार? अबला स्त्री, नुसतं रूप बदलून आली आहेस तू. थांब, आता तुला तुझी जागा दाखवण्याची वेळ आली आहे. आणि तुझ्या गर्वाचं हरण करायची वेळ आली. गोरगरीब जनतेवर केलेल्या अधर्माची शिक्षा देण्याची वेळ आली आहे.
पौष पौर्णिमा आहे. तुझा अंताचा काळ जवळ आलाय. असुर नरेश, असुर नरेश, काय झालं असतील उमा? तू इतका भयभीत का दिसतो आहेस? तू तर शुभवार्ता घेऊन येणार होतास. लाख्यासुरचा अंत झाला असुर नरेश. लाख्यासुराचा अंत झाला. ज्याने तुळजाला तिच्या भक्तांपासून विभक्त केलं, तिच्या सामर्थ्यावर ज्याने बंधनं आणली, त्या लाख्यासुराचा अंत झाला. कोणी अंत केला? ती तुळजा तिथे पोहोचली कशी? तिला तर तिच्या भक्तांचा धावा ऐकू येणार नव्हता. मग कोणी अंत केला? हवा असुर नरेश, तुझा नाही पोचली. एका शक्तीचा उदय झालाय. काळूबाई, अक्षात आदिशक्तीचं रूप आहे ती. तिनेच लाख्यासुरचा अंत केलाय. काळूबाई, काळूबाई! हे अशक्य आहे. प्रत्येक वेळेला आमचा पराभव होऊ शकत नाही. हे अशक्य आहे. प्रत्येक वेळेला तिचा विजय आणि आमचा पराभव हे होऊ शकत नाही. असुर नरेश, एवढा त्रागा करून घेऊ नका. एवढा क्रोध आपल्यासाठी चांगला नाही. आपल्यालाच त्रास होईल. स्वतःचा क्रोध स्वतः सावरा. आणि असुर नरेश, त्या तुळजाचा जर का निपात करायचा असेल तर प्रत्येक पाऊल हे आपल्याला जपून टाकावं लागेल. हे अशक्य आहे. हे अशक्य आहे. असुर नरेश, शांत व्हा. आपण आम्हाला झिडकारलंच. आम्ही आपल्या काळजीपोटी आपला क्रोध आवरण्याचा प्रयत्न करतोय आणि आपण आम्हाला सगळ्यांसमोर असं अपमानित केलं. यापुढे एक शब्द उच्चारशील तर प्राण घेऊ आम्ही तुझे. तू कारण आहेस या सगळ्याचं. तुझ्यामुळे आमचा प्रत्येक ठिकाणी पराभव होतोय. तू अनिष्ट आहेस, अमंगळ आहेस. तू आमच्या समवेत आहेस, म्हणून आमचा कुठेही विजय होत नाही. प्रत्येक योजना उद्ध्वस्त होते आमची तुझ्यामुळे. देवी आई, तूच आम्हाला वाचवलंस. तूच आमची रक्षण करते. तू आम्हाला जी साथ घातली त्याचा प्रतिसाद म्हणूनच आम्ही आलो. तुझ्या हात असलेली आमची निस्सीम भक्ती हाच आदिशक्तीचा एक अंश आहे जो तुझ्यात दडलाय. त्याचाच आधार घेऊन आम्ही हे रूप घेतले. आमचे खरे भक्त आणि आम्ही अद्वैत आहोत याचेच हे प्रतीक आहे. आजपासून जेव्हा जेव्हा भक्त आमची कथा सांगतील तेव्हा त्यांना आठवण होईल की जेव्हा सगळे मार्ग बंद होतात, आशा संपते, तेव्हा एक खरी मनापासूनची हाक देवाला जागा करते.
काळूबाईचे अवतार कार्य सुरू झाले. आता आम्हाला तिच्या भेटीसाठी जायला हवं.